नमस्कार मित्र, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। तर मित्रांनो, आज आपण एक प्रसिद्ध ठिकाण पाहणार आहोत, ते म्हणजे भाऊचा धक्का। हे खूप मोठे होलसेल मच्छी मार्केट आहे। भाऊचा धक्का फिश मार्केट म्हणजे मुंबईतील एक प्रमुख मच्छी मार्केट। त्यामध्ये विविध प्रकारचे मासे मिळतात। मित्रांनो, नॉनव्हेज खाणाऱ्यांमध्ये मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। मासे अनेकांना आवडतात। लहान मुलांपासून वृद्ध व्यक्तींपर्यंत मासे खाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। एवढेच नाही तर डॉक्टर देखील मासे खाण्याचा सल्ला देतात। मासे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। शिवाय अनेकांना याची चव विशेष आवडते। मुंबईमध्ये अनेक प्रकारचे मासे बाजारात विकण्यासाठी येतात, पण काही बाजारामध्ये मासे फार महाग मिळतात। पण मुंबईमध्ये असे फिश मार्केट आहे जेथे फार कमी रुपयांमध्ये मासे मिळतात। तर आज जाणून घेऊया मुंबईतील सर्वात स्वस्त फिश मार्केट। भाऊचा धक्का। मित्रांनो, भाऊचा धक्का मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे। या बाजारात अनेक मासे प्रेमी खरेदीसाठी येतात। भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येते। या ठिकाणी खवय्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मासे सहजतेने आणि स्वस्त दरात उपलब्ध होतात। नाही बोंबील नको आम्हाला, आम्हाला पाय तर काहीच दिसत नाही। कोलबी घेतोस काय? कोलबी घेतोस? एवढं वाटा घेऊन काय करशील? मग तिथं कमी होते तरी। तिकडे पॅक झाला। चल तिकडे बाहेर निघ तिकडनंच निघ। जाशील कुठे? सॉरी, एक मिनिट। तिकडे बघ, बांगडे तिकडे सर्व बांगडे सर्व कसे आहेत काय माहिती आहे। पाटे हे काय माकली वाटतं। फक्त तुम्हाला घ्यायचे असल्यास तुम्ही ग्रुपमध्ये येऊन मासे घेऊ शकता, कारण सिंगल तिथे देत नाही, त्यामुळे तिथे तुम्हाला वाटा घ्यावा लागेल। सकाळी येथे माशांवर बोली देखील लागते। सर्व एकच सर्व दिसते। पहाटेपासून येथे व्यवहाराला सुरुवात होते। अनेक मासे विक्रेते देखील भाऊचा धक्का या फिश मार्केटमधून मासे विकण्यासाठी घेऊन जातात। चला तर मित्रांनो, आता आपण पुढे कंटिन्यू पहा। चालूच असो इथे फिश मार्केट पाय तेवढं घेते कट करून। हे बघा, इकडे टोल आहे। हे टोलच आहे ना? अच्छा, काय समजतच नाही। हे इकडे तरली आहे। या नाही पडणार, हे बाहेर नाही। थांबा चला। इकडे टाकशील मला खाली। मित्रांनो, हे माल खाली करतायत बोटीतून। या बघा इकडे
मोबाईल सांभाळा इथे, मोबाईल मार जाऊ शकते इथे या गर्दीत. हे मित्रांनो बोट खाली करते तिथून माल आलेलं जेवढं. हे आणतात कुठून पण ते खालून काढते फक्त. हे बघा तिथून मित्रांनो खालून काढते तिथून मच्छे आणि हे इकडे आतमध्ये टाकतायत. चल जाऊया पुढं. सर्व ह्याच वेगळीच मच्छी आहेत रे ह्या. चल पुढे चल पुढे चल पुढे चल. हे मच्छी एकतलीच वाटते रे सगळी कदाचित. बाजू बाजू त्याला जाऊ पहिला. बघशील कुठल्या तर मच्छी पण समजत नाही नक्की काय आहे ते. हे पहा मित्रांनो इकडे कसला डिग बसलाय. ह्या मच्छी कुठले नाव पण नाही मला पण माहिती. हा डिग बघ केवढा मोठा आहे डिग बघ. अरे मासे फक्त एकातलेच दिसतात पण सर्व दुसरे मासे दिसतच नाही. पण दुसरे दिसतच नाही ते बघ. मित्रांनो इथं गर्दी खूप आहे त्याच्यामध्ये इथं काही विचारताही येत नाही काय. मित्रांनो तुम्हाला या मार्केटमध्ये जर मच्छी घ्यायची असेल तर तुम्ही ग्रुप करून या. 5-10 जणांचा ग्रुप करून येऊ शकता. कारण येथे सिंगल मासे विक्रेते खूप कमी आहेत आणि जे आहेत ते तुम्हाला थोडंसं जास्त रेटने देतील. आणि जर का तुम्ही वाटेवरती मच्छी घेतलीत 5-10 जणांचा ग्रुप करून तर ती तुम्हाला मच्छी इथे स्वस्त पडेल. बाबा चल. हा आहे बघ एवढं वागल मासा. रेट बीट काय होणार नाही आपल्याला असं. पण मित्रांनो इथं खूप गर्दी आहे त्याच्यामध्ये काही समजत नाही नक्की काय करायचं आहे ते. हा खेकडा आहे काय नक्की आहेत बघ वेगवेगळे सर्व. कोणती कोणती बाई कोणती कोणती मला सांगणार नाही. एक मिनिट हा नाही व्हिडिओ इथं नाही भेटणार. फक्त ते माशांचा ढिगार आहे बाकी मरू दे सर्व. एक काम कर कडे चल जाऊया तिकडं सरळ आणि तिकडनं परत पाठी निघूया. मित्रांनो इकडे मच्छी मार्केट आहे खूप मोठं मच्छी मार्केट आहे. पण इथे हे बघ इकडे वाटे आहेत बघ विशाल बारीक बांगडे आहेत. हे बघ इकडे बांगडे आहेत वाटतं. तू कोणती बघणार आहेस. स्टॉल नाही सर भाई ना बघ इकडे कुठे दिसते काय. तसं रेट काढत जाऊया आपण. दिलन तर दिलन कोणी एखाद्याने. कारण हे तर सगळे वाट्याचं लागलेलं आहे इथं सर्व. हा कुठला मासा आहे नक्की टाकून देत येत काय सगळं सगळं काढून आतला काढतात ना ते. त्यांचा पण भाव लय आहे बहुत. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा. कारण हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो आहे. चला तर मित्रांनो आपण पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.